हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवरकर पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहोत। तर आज आपण आलो आहोत सीतासदनला, म्हणजेच आपल्या बल्लाळेश्वराचे येथे सीतासदनचा गणपती म्हणजेच आपला बाल गणेशा बल्लाळेश्वराचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे। तर त्यानिमित्ताने आज त्यांचं आपलं एक लोगो ओपनिंग असा सोहळा आहे। तर त्या सोहळ्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। त्याचं एक नवीन सांकेतिक चिन्ह अनावरण होणार आहे। तर त्यानिमित्ताने लालबागच्या राजा मंडळाचे सचिव सुधीर सीताराम साळवी येणार आहेत, अनिल कोके येणार आहेत, अजून बरेच जण येणार आहेत। तर या चला आपण पाहूया हा सोहळा। बोला गणपती बाप्पा मोरया। लालबागच्या राजा मंडळाच्या सचिव सुधीर साळवींचं इथे आगमन झालेलं आहे। सांकेतिक चिन्ह उद्घाटन सोहळ्या बल्लाळेश्वराचा सुरुवात करत आहोत। राजू शेठ नाजोळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना एक पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की विनंती करतो की दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। गणपती बाप्पा ईश्वर राजाचा
यावर्षी आपल्या सर्वांच्या आर्थिक सहकार्याने आणि जरीमरी मातेच्या आशीर्वादाने त्या बल्लाळेश्वरच्या कृपाने 75वं वर्ष आम्ही साजरा करणार आहोत. आज आई जरीमरी मातेची ओटी भरून शुभ आशीर्वाद घेऊन आजच्या या आम्ही सोहळ्याला सुरुवात केलेली आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद देण्यासाठी आमचे सहकारी, आमच्या मंडळाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, आम्हाला मौल्यवान सहकार्य करणारे सुधीर भाऊ आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. भाऊंबरोबर मंडळाचं, आमच्या सर्व रहिवाशांचं आणि आता जे त्यांच्या बरोबर जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं एक वेगळं नातं, एक वेगळं विश्व भाऊंबरोबर आमचं झालेलं आहे. आमच्या प्रत्येक सोहळ्यात, कार्यक्रमात आमच्या सहकाऱ्यांना साथ देणारे, मौल्यवान मार्गदर्शन करणारे भाऊ या ठिकाणी आल्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर दुसरे सहकारी मित्र राजेंद्र शेठ रांजवाड साहेब या ठिकाणी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या या सोहळ्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर सुद्धा अत्यंत लहानपणापासून बालपणीच्या आठवणी या क्रिकेटच्या आज राजू कदम खाली आहेत. त्यांच्याबरोबरच्या सर्वांच्या आठवणी शेठ आणि भाऊंबरोबर आमच्या गुंतलेल्या आहेत. अत्यंत आम्हाला अभिमान वाटतोय आज हा जो सोहळा साजरा करण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर लालबाग राजा उत्सव मंडळाचे सर्व विद्यमान पदाधिकारी आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. आणि सतीश शेठ कणकर साहेब हे स्वतः उद्या महानगरची जीएस महानगर बँकेची निवडणूक आहे, त्या सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन ते सुद्धा वेळात प्रचार सभेतून वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. आता महानगरपालिकेत पण जातील. या ठिकाणी आमचे दुसरे सहकारी, दुसरे भाऊ सचिन भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम शुभेच्छा देण्यासाठी त्यांना एक निमंत्रित करतो. व्यासपीठावर उपस्थित लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानस सचिव सुधीर भाऊ साळवी, आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक सन्माननीय सचिन भाऊ पडवळ आणि मंडळाचे लालबागचा राजा मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीमान अशोक पवार, मंडळाचे सल्लागार लालबागचा राजा मंडळाचे सल्लागार राजेंद्र लाजवळ, त्याचप्रमाणे सतीश कणकर, आमच्या मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी, संजय गाडेकर आणि बाल गणेश मंडळाचे या वर्षीचे 75व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी. आज खऱ्या अर्थाने सीता सदन या बिल्डिंगचा हा खरा महोत्सव बाल गणेश मंडळ त्या रहिवाशांच्या संकल्पनेतून साकार झालेलं आणि 75 वर्षाची अविरत वाटचाल या उत्सव मंडळाने केलेली आहे. या मंडळाच्या अनेक उत्सवाच्या माध्यमातून समाजकार्य आम्ही देखील लहानपणापासून बघत आलेलो आहे. सगळे छोटे कार्यकर्ते ते त्यांच्या मंडळाचे अगदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत या मंडळात त्यांचा सहभाग असतो. अतिशय धूमधडाक्यात असा हा गणेशोत्सव आणि एकंदरच वर्षभरातले सर्व धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो ते आम्ही बघत आलेलो आहे. या वर्षीचा जो 75वा गणेशोत्सव आहे बल्लाळेश्वराचा, हा बल्लाळेश्वराचा 75वा वर्षाचा उत्सव अतिशय जोमाने, जल्लोषात, उत्साहात आणि संपूर्ण गणेशोत्सवामध्ये अग्रसर राहावा अशी मी शुभेच्छा देतो. आणि 75व्या वर्षाच्या निमित्ताने सर्व बाल गणेश मंडळाच्या या कार्यकर्त्यांना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन मंडळ नेहमीच तुमच्या सोबत राहील आणि याच्यापुढे देखील लवकरच शतकोत्तर उत्सव अशी साजरे होत राहू अशी या प्रसंगी शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. धन्यवाद. आमच्या एक दुसरा कार्यक्रम असल्यामुळे डायरेक्ट भाऊंना विनंती करतोय
आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे. दुसरा कुठला कार्यक्रम नाही आणि आपण काही एवढे मोठे नाहीत. तिकडे आपल्या घरचं मंडळ आहे. लालबागच्या राईची मीटिंग आहे रात्री 9 वाजता याची येऊ मला निघायचे बाल गणेश मंडळ. आणि मला संजयने भाषणामध्ये सांगितलं बघाशी की 210 इमारत म्हणजे 210 कुटुंब इमारतीतली आणि उत्सव 1951 साली जानेवारी मातेच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण या गणेशोत्सवाची सुरुवात केली. म्हणजे स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतरचा हा काळ सुरू झाला होता आणि त्यामध्ये हे उत्सव सुरू झाला. आणि आज मला वाटते आपली अमृत महोत्सव वर्षाकडे वाटचाल होते. माणसाच्या बाबतीत आणि संस्थेच्या बाबतीत वेगळं एक असतं की जसं जसं माणसाचं वय वाढत जातं ना तसा माणूस वार्धक्याकडे जातो, म्हातारा होतो आणि वार्धक्याकडे जात असतो. आणि संस्थेच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. आपल्या संस्थेचं जसं जसं वय वाढत जातं ना तशी संस्था अजून तरुण होत जाते आणि हेच बाल गणेश मंडळाला दाखवून दिलेलं आहे. आणि मी बघा सन्मान्य अध्यक्ष बोलले आमचे बाळासाहेब कांबळे या व्यासपीठावरील सर्व मान्यवर म्हणजे सन्मान्य नगरसेवक सचिन पडवळ, आमचे लालबागच्या राजाचे सन्मान्य अशोक पवार, माझे मित्र लालबागच्या राजाचे सल्लागार राजेंद्र राजवळ, सतीश कणकर, आमच्या लालबागच्या राजाच्या मंडळाचे खजिनदार मांगे दळवी, संजय गाडेकर आणि सर्वच आम्ही आज आवर्जून आलो. कारण मगाशी मी फक्त थोडंसं ऍड करतो. आमचे अध्यक्ष बोलले त्यामध्ये की लालबागचं राजा मंडळ वेगळं नाही किंवा बाल गणेश मंडळ वेगळं नाही. आम्ही बाल गणेशचे पण मंडळाचे आणि तुम्ही लालबागचे राजाचे पण. त्यामुळे हा उत्सव गणेशोत्सव ज्या पद्धतीने लोकमान्यांनी सुरू केला त्यावेळेला जी काही संकल्पना होती, जी काही भावना मनामध्ये होती, स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये लोकांनी एकत्र यायला पाहिजे, सामाजिक भावना मोठी व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातून हे त्या ठिकाणी गणेशोत्सव सुरू झाले. आणि आज लालबाग परळमध्ये जो काही गणेशोत्सव फुलतो म्हणजे आज गणेशोत्सवाची पंढरी जी समजली जाते लालबाग परळ या ठिकाणी. मला वाटते परळच्या सिग्नल पासून पुढे बायकाळपर्यंत गेल्यानंतर पुढे उत्सव नसतो आणि तिथे मागेही नसतो. त्याच्यामुळे आज जिवंत मला जो मराठी माणसाचा आहे तो या लालबाग परळमध्ये आणि या आपल्या संस्थांनी जिवंत ठेवलाय हे लक्षात घ्या. म्हणून आज बाल गणेशच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे पल्लाळेश्वरचा आशीर्वाद साक्षात पल्लाळेश्वर या ठिकाणी प्रगट होतो, 10 दिवस असतो. मी अनेक वेळा या ठिकाणी आलोय. सन्मान्य राजेंद्र राजवळ यांनी देखील आपलं उद्घाटन उत्सव मंडळाचं केलेलं आहे, प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. आणि हे जे नातं आहे आपलं हे खूप महत्वाचं आहे आणि हे नातं जपणं आहे. कारण आपल्याला आपली संस्कृती टिकवायची आहे, आपली परंपरा टिकवायची आहे आणि त्यासाठी धडपड आहे. आज निव्वळ अमृत महोत्सव वर्ष आपला लोगो ओपनिंग करायचं आहे हे नाही आहे. हे तर औचित्य आहे आपलं 75 वर्ष. मी तुम्हाला या नात्याने शब्द देतो या व्यासपीठावर ना माझ्या लालबागच्या राजाचे आपले सगळे सहकारी आहेत तुम्ही. मी या व्यासपीठावर शब्द देतो तुम्हाला की या वर्षीचा आपला उत्सव बाल गणेशचा अतिशय दणदणीत पार पडला, अमृत महोत्सव वर्षानिमित्त पार पडला. त्यामुळे आपण आज या ताकदीने या पल्लाळेश्वराचा आज हे सांकेतिक स्थळाचं या ठिकाणी अनावरण करताय. आज सगळी तरुण पिढी तुमची जमलेली आहे, खरोखर आनंद होतोय. आणि या पद्धतीने आज पल्लाळेश्वराच्या या अमृत महोत्सव वर्षाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा बाल गणेश मंडळाला मी तुमचा एक सभासद या नात्याने शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत हे या ठिकाणी वचनबद्ध होतो आणि ते सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. तसंच आजच्या या सोहळ्याला काळाजोगी सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी विश्वस्त या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. आदित्य नाईक, तेथील चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांना तेथील चव्हाण,
कांबळे साहेब यांना मंडळाच्या वतीने आदित्य नाईक यांच्या वतीने शंकर साहेब आदित्य नाईक यांनी शंकर साहेबांचा सत्कार साई बघाने शिवाजी तावडे यांचा साई बघाने आणि अनिकेत चव्हाण नंदकिशोर पवार शाह घ्यायचे शुभम राणे शुभम राणे यांनी पंकज साहेब राजेंद्र शेठ यांना शाल आणि पुष्पगुच्छ देत आहेत शाल सुधाकरजी मुंडे यांच्या शुभ हस्ते सचिन भाऊ पडवळ यांना संगीत राजस्थान प्रथम शाल घालतील आणि भाऊ यांना किरण करपे यांच्या शुभ हस्ते शाल प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या व्यासपीठाजवळ यायचे आहे दर्शन हा इथे हा ही फ्रंट बाबू पाटील तुम्ही या ना इथे पुढे येऊ नको पुढे
अमृत महोत्सव सांकेतिक चित्रार्थ अनावरण सोहळा आज येथे संपन्न झाला. तसेच मी आपल्या मंडळाचे सदस्य ओंकार पवार आपण जे आपले भाऊ बाजारे गणपती बाप्पा आमचे सहकारी मित्र साळवे यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जायचंय.